नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बोर्डाची परीक्षा आलेली आहे जवळ आणि आपल्या हृदयाचे जे काही धोके आहेत ते कसे एकदम धड 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 वाढत जात आहेत आणि त्याचबरोबर बोर्डाकडून पण अशा काही खबरी येत आहेत जेणेकरून ते ऐकून सुद्धा आपली धडधड थोडीशी वाढत राहते. तर एक महत्वाची बातमी आज मला एका पेपरमध्ये मिळाली. लोकमत पेपर वाचत असताना ती मिळाली. ती बातमी तुमच्या सगळ्यांसमोर मांडावी असं मला वाटतंय. त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे. एक महत्वाची अपडेट या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे या बातमीच्या माध्यमातून. तर बोर्ड परीक्षा 10वी-12वी ची आणि विद्यार्थ्यांचं टेन्शन नेमकं कसं वाढलेलं आहे आणि आतापर्यंतची बघायला गेलं तर सगळ्यात मोठा हा निर्णय एकंदरीत बोर्डाकडून घेण्यात आलेला आहे. चांगला आहे का वाईट आहे ही गोष्ट आता तुम्हीच मला सांगा नंतर कमेंट बॉक्समध्ये. पण आपण आता या मुद्द्यावरती चर्चा करूयात. पण ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. या तुमच्या धोकादायक बातमी सोबत म्हणजे तुम्हाला धडधड करून देणाऱ्या बातमीसोबत एक चांगली बातमी सुद्धा सांगतो मित्रांनो. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील, तर एक चांगला तुमचा सराव झाला पाहिजे अभ्यासाचा आणि त्याचबरोबर तुमच्याकडे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका असायला हव्यात जुन्या. आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ तुमच्याकडे असायला हव्या आणि त्याचबरोबर इम्पोर्टंट विषयांच्या नोट्स तुमच्याकडे असायला हव्या. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मिळून जाणार आहेत. तर त्या कुठे मिळतील? या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फ्रीमध्ये मिळवू शकता. फ्रीमध्ये तुम्हाला सगळ्या नोट्स मिळतील. फ्रीमध्येच तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका मिळतील. तर आता नेमकी बातमी काय आहे ते आपण समजून घेऊयात. बघा, तर बघा ही बातमी आहे आपल्याकडं, की एका क्लिकवर कॉपी बहाद्दर पकडणारे. एका क्लिकवर म्हणजे नेमकी कुठली क्लिक आहे बाबा ही? ती आपण या ठिकाणी या बातमीच्या माध्यमातून समजून घेऊयात. बघा, या ठिकाणी सीसीटीव्हीवर कलेक्टरचा वॉच डायरेक्ट थेट कलेक्टरचा वॉच असणार आहे. सर्व शाळांना केंद्रावरील रेकॉर्डिंगची माहिती देण्याच्या सूचना. सगळ्या शाळांना आता आपापल्या केंद्रावर जी काही रेकॉर्डिंग होणार आहे, तिची माहिती कलेक्टर कार्यालयापर्यंत पोहोचवा अशा प्रकारचा इशारा, अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर आता नेमका विषय काय बघा, यंदा 10वी-12वी ची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभागाने जोरदार तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यावर कलेक्टरांचा वॉच राहणार असून शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही रेकॉर्डिंगची माहिती देण्याच्या सूचना शाळांना दिलेल्या आहेत. ही गोष्ट लई महत्वाची आहे. त्याच्यानंतर 10वी-12वी परीक्षांपूर्वी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केल्याने शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्था चालकांनी निधी अभावी सर्व वर्गात सीसीटीव्ही बसवणे कठीण असल्याचे कळवले. या संदर्भात राज्य परीक्षक मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा दाखला दिला. जिल्हा नियोजन समितीच्या राखीव निधीतील 5% निधी शिक्षणासाठी वापरण्याचा मार्ग काढला. परीक्षा मंडळाच्या माहितीनुसार 90% अधिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवले आहेत. यामुळे शाळांमधील कॅमेरे ऑनलाईन जोडले जात असून रेकॉर्डिंग बाबतची माहिती शिक्षण विभागाकडून मागवली जात आहे. म्हणजे कदाचित हे सगळे कॅमेरे जे आहेत ते ऑनलाईन जोडले जातील आणि तुमच्या शाळेतली माहिती थेट शिक्षण विभागापर्यंत पोहोचू शकते. तुम्ही पेपर इथे लिहित असाल आणि थेट शिक्षण विभागातला कुठला तरी महत्वाचा अधिकारी बघत असेल, की तुम्ही खरंच कॉपी करताय का? म्हणजे शाळेतल्या तुमच्या परीक्षकाकडे जो पर्यवेक्षक असतो त्याच्यातून तुम्ही सुटाल, पण वरून तुम्ही सुटणार नाही. ओके. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे कॉपी करताना आता आपल्याला काळजी घ्यावी लागणार नाही असं म्हणणार नाही. कॉपी ॲक्चुअली करायचीच नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल, की सर म्हणतात कॉपी करताना काळजी घ्या. असं कॉपी करताना काळजी घ्या हे वाक्य नकोच. खरं तर कॉपीच करू नका. जो आपण अभ्यास केला त्याच्या जीवावर आपल्याला पास व्हायचं त्याच्यामुळे आता अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. पुढे बघा काही महत्त्वाच्या मुद्दा आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या आदेशानुसार सीसीटीव्ही बाबत माहिती संकलन प्रक्रिया वेगाने सुरू आहे. कॉपीमुक्त अभियान प्रभावी करण्यासाठी यंत्रणा सूचनांचे पालन करत आहे. आता जी काही यंत्रणा आहे आपली ती सगळी सूचनांचं पालन करत आहे असं वैशाली वीर जे शिक्षण निरीक्षक आहेत दक्षिण विभागाच्या. ओके. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना कॉपीमुक्त अभियानासाठी आवश्यक अधिकार दिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने. त्यानुसार ते आवश्यक माहिती मागवू शकतात असं राजेंद्र अहिरे हे म्हणत आहेत, जे अध्यक्ष आहेत विभागीय परीक्षा मंडळ. त्याच्यानंतर बघा 833 केंद्रे जी आहेत, ती नियंत्रण कक्षाशी जोडणार आहे. 833 केंद्र नियंत्रण कक्षाशी जोडली जाणार आहेत. बघा, काय आहे? मुंबई शहर आणि उपनगरातील 833 परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हे जे काही तुमचे सीसीटीव्ही आहेत, ते जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षासोबत जोडले जाऊ शकतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या, कॉपी करणं हे अतिशय अवघड आहे आणि कॉपी करणं हे अतिशय घातक आहे.
खूप मोठी कारवाई आता होऊ शकते. शाळेमध्ये तुम्ही असता, पर्यवेक्षक आपल्याकडे असतात आणि कॉपी करताना पकडलं तर ते दम देतात, तुमची कॉपी काढून घेतात, पण तुमचं ते नुकसान करत नाही. पण जर इथं प्रूफ मिळालं कॉपीच्या स्वरूपामध्ये, जर तुमच्याकडे व्हिडिओच्या स्वरूपात जर प्रूफ मिळालं, की तुम्ही कॉपी करताय, तर थोडंसं आपल्यासाठी खूप गंभीर होऊ शकतंय. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेवर थेट देखरेख ठेवणे शक्य होणार असल्याचे शिक्षकांनी सांगितलेले आहेत. शिक्षण निरीक्षकांनी सांगितलेले आहेत. ओके. पुढे बघा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डिंग. इथं काय आहे, सीसीटीव्हीचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डिंग ही प्रणाली म्हणजे सीसीटीव्हीचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डिंग ही प्रणाली सीसीटीव्ही कॅमेराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवतो. जुने रेकॉर्डिंग पुन्हा पाहता येते. शाळेत सुरक्षा कॉपी यांसारखे गैरप्रकार तपासायला मदत होते. खर्च तुलनेने कमी असतो, तर सीसीटीव्हीचा नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डरमुळे व्हिडिओ जास्त स्पष्ट दिसते. ओके. नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे सीसीटीव्ही जास्त स्पष्ट दिसते. ठीक आहे. बाकी आता मला इथे स्पष्ट दिसत नाही, स्पष्ट वाचता येत नाही. पण लक्षात घ्या, एकंदरीत बातमी अतिशय महत्त्वाची आहे आपल्या सगळ्यांसाठी. अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आताच्या या सिच्युएशनमध्ये. तर एका क्लिकवरती कॉपी दर पकडले जाऊ शकतात. त्याच्यामुळे जी मुलं कॉपी करण्याच्या प्रक्रियेमध्ये असतील, त्यांनी कॉपी करण्याचा विचार अजिबात करू नका. अभ्यास करा. आलेले काही दिवस येणारे काही दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या कमी दिवसामध्ये सुद्धा तुम्ही चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवू शकताय. अभ्यास करा आणि या कमी दिवसात जर चांगले मार्क तुम्हाला मिळवायचे असतील, तर तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवणं खूप गरजेचं आहे. त्या प्रश्नपत्रिकांची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जा, दिलेल्या लिंकवर क्लिक करून सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून त्यांचा अभ्यास करा. त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली आणखी एक नोट्सची लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून नोट्स ज्या आहेत, त्या नोट्स डाउनलोड करा आणि त्यांचा अभ्यास करा. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो, काही कोणाचे प्रश्न आहेत का? तर कुठल्या मुलांचे प्रश्न नाहीच अजून. जर काही प्रश्न तुमचे असतील बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने, तर तुम्ही ते प्रश्न विचारू शकताय आपल्या कमेंट बॉक्समध्ये. तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी मोकळा आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने जे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकताय. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, गणित विषय ज्या विद्यार्थ्यांना खूप जास्त अवघड जातोय, त्या विद्यार्थ्यांसाठी काळजी करण्याची काही गरज नाही. तुमच्यासाठी आपण एक स्पेशल ॲप बनवलाय गणिताचा. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे ॲपचं नाव आहे. आणि या ॲपवर आपण काय केलंय, गणित भाग 1 आणि 2 च्या प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओज बनवल्यात. आणि या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाला आलेल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा आहे. येणाऱ्या परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, यावर चर्चा आहे. त्याच्यामुळे हा जो ॲप आहे तो डाउनलोड करा आणि ह्या ॲपवरचा जो कोर्स आहे तो फक्त किती रुपयामध्ये आहे? फक्त ₹49 मध्ये हा कोर्स आहे. ₹49 मध्ये हा कोर्स तुम्ही पर्चेस करू शकता आणि गणिताच्या महत्त्वाच्या प्रश्न जे आहेत, त्या प्रश्नांच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये 3 लिंक आहे. प्रश्नपत्रिकांची लिंक ज्या फ्रीमध्ये मिळतील, नोट्सची लिंक ज्या सुद्धा फ्रीमध्ये मिळतील आणि आपल्या ॲपची लिंक ज्याच्यावरचा कोर्स तुम्हाला फक्त ₹49 मध्ये मिळेल. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. तर महत्त्वाची बातमी होती ती तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि तुम्ही नक्कीच कॉपी करणार नाही, अभ्यास करणार आहात. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद आणि अशा प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने आणि अभ्यासाच्या तयारीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.